नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पुलाव. आणि पुलावसाठी बघा आज आपण काय काय घेतलंय मटेरियल ते तुम्ही लक्षपूर्वक बघा. पहिले घेतलंय बघा गाजर, त्यानंतर घेतला घेवडा, त्यानंतर फ्लावर घेतली थोडीशी, त्याच्यानंतर बघा घेतले टमाटर, हिरवी मिरची, त्यानंतर घेतले बटाटे, त्यानंतर कोथिंबीर आणि कांदा, आणि त्यासोबत शिमला मिरची पण घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण त्यासोबत वाटाणा पण घेतलेला आहे. आणि कांदा थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे पुलाव चांगल्यापैकी दिसेल आणि खायला पण चांगला लागेल. आणि 1 किलो तांदूळ घेतलेले बघा मित्रांनो आपण. तर चला पुढं आपण कशी कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. कांदा आपण घेतलेला आहे पहिला, तो आपण पातेल्यात तेल आणि कांदा टाकलेला आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करणार आहोत. कांदा पूर्णपैकी ब्राऊन झाला पाहिजे. त्याच्यानंतर सांगतो काय काय टाकायचं होतं. आता आपण घेतलेला वगैरे फेवरेट बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर थोडंसं मिरची पावडर घेणार आहोत. त्यामध्ये शहाजिरा म्हणजे खडा मसाला घेणार थोडाफार, आणि कांदा थोडा ब्राऊन करून ठेवू आपण. कांदा असा घ्यायचा, कांदा असा लंबा लंबा चॉप करा. व्यवस्थितपणे तो फ्राय होईल. कांदा चांगल्यापैकी असा कांदा ब्राऊन होत तर त्याला फ्राय करत राहा. ते बघा आता थोडासा कांदा थोडा ब्राऊन झालेला आहे नॉर्मली, तरी पण आपण याच्यामध्ये आता थोडा शहाजिरा आणि हे टाकून देऊ, तेजपत्ता, कारण तो चांगल्यापैकी फ्राय झाला पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं जिरं टाकूया. ओके, आता चांगल्यापैकी फ्राय करू. आता ते तळून निघेल याच्यामध्ये शहाजिरामध्ये खडा मसाला. त्याच्यानंतर टाकू मिरची, ती आपण चॉप करून ठेवलेली मिरची, कारण ती पण फ्राय झाली पाहिजे चांगल्यापैकी. कांद्याबरोबर ती पण फ्राय होऊन जाते. तोपर्यंत कांदा पण चांगल्यापैकी ब्राऊन होऊन जाईल. सोबत केल्यानंतर थोडा टाईम लागेल. बघा आता कांदा पूर्णपैकी ब्राऊन झालेला आहे, कांद्याचा कलर बदललेला आहे. आता त्याच्यामध्ये हळूहळू आपण बाकीचं साहित्य टाकू. त्याच्यामध्ये घेऊ लसूण अद्रकची पेस्ट, ती अगोदर याच्यामध्ये नाही टाकली, ती अगोदर जर टाकली असते तर पूर्णपैकी ती हे झाली असते, जळून गेली. त्यामुळे आता टाकू कांदा लसूण. आता लसूण अद्रक पेस्ट करू, त्याला मिक्स करू देऊ चांगलं. लसूण अद्रक पेस्ट टाकली की स्मेल यायला सुरुवात होईल त्याच्यात. त्याला मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचं, कारण की लसूण अद्रक आता खाली चिटकायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर टाकू आपण शिमला मिरची, त्याच्यानंतर टाकू आपण गाजर. हे थोडं थोडं सर्व गोष्टी घ्यायच्यात आपल्याला. आणि याच्यामुळे टाकतो मी आता की बाकीचे ते हे टाकलेलं आपण आता लसूण अद्रक पेस्ट टाकलेली खाली चिटकू नये म्हणून आपण हे आता बाकी साहित्य टाकून देतो आणि आपल्याला फ्राय करतो. बघा आपण एवढा टाकला त्याच्यामध्ये, त्याचबरोबर शिमला मिरची, फ्लावर, सर्व साहित्य टाकले. आता बाकी राहिलेले बटाटे ते पण टाकून घेऊया. त्याच्यानंतर बघा हे आहे वाटाणा, खूप छान वाटाणा ताजे ताजे, तो पण टाकून घेऊ. त्याच्यानंतर आहे बघा आपलं टमाटर याच्यामुळे लागलं टाकतो मी, की ते तेल जे थंड होऊन जातं. सर्व ते मिक्स करून घेऊ आपण. मग एवढं साहित्य झालं आता आपलं चांगल्यापैकी फ्राय करायचं.
व्हेज बिर्याणी मसाला तर वरतून थोडंसं टाकायचं आहे. काय झाला पाहिजे सर्व गोष्टी फ्राय झाल्या पाहिजे. थोडा वेळ थांबायला फ्राय असतो. मस्तपैकी स्मेल पण येतो आहे आता मस्त छान छान असा. ते फ्राय होतं सर्व मटेरियल याच्यामध्ये पण चांगल्यापैकी फ्राय व्हायचं. असं फ्राय होत असताना स्मेल एकदम बेस्ट येते बघा. आता थोडंसं कोशिंबीर टाकून देऊ वरतून. नंतर पण टाकायचे आपल्याला पण अगोदर थोडी फ्राय व्हायला टाकून देऊ. त्याचबरोबर आता आपण टाकणार हळद. अशा हळद टाकायची थोडा वेळ. हळद टाकलं की पूर्ण फ्राय मटेरियल पूर्ण हलवून घ्यायचं. हे बघा खाली लसूण अद्रक टाकलं पण त्याच्यामुळे फ्राय चिकट सारखं सारखं फ्राय करत राहायचं. बघा कसं दिसतंय मटेरियल. कमेंट करून सांगा बरोबर आहे का नाही. तर थोडंसं मिरची पावडर टाकायचं त्यामध्ये. तर मिरची पावडर दळून आणली. छानपैकी फ्राय करून घ्यायचं आपल्याला. फ्राय करत असताना त्याच्यानंतर बघा आपण घेणार आहोत दही. आपण दही आणले थोडंसं त्याच्यामध्ये टाकायला. तुम्ही टाकू शकता काय नाही तुम्हाला पटलं तर टाका नाही तर टाकू नका. थोडंसं दही टाकलं परत त्याला फ्राय करून घ्यायचं आपण. दही टाकलेलं कुठे गेलं दिसत पण नाही बघा. येतो मग टाकायचं मसाला करून त्याच्यामध्ये मुरतो फ्राय होते आपल्याला. त्यानंतर आपण तांदूळ धुवून घेतलेले ते तांदूळ धुतले याच्यामध्ये टाकायचे. 1 किलो तांदूळ आहे बघा. पूर्णपैकी व्यवस्थित टाकून घेऊ याच्यात. तांदूळ टाकल्याच्या नंतर आपण एक गोष्ट टाकायची राहिलेली ती म्हणजे मीठ. चवीनुसार मीठ टाका त्याचं. मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका चवीनुसार मीठ. जास्त खारट पण नाही झालं पाहिजे. बरोबर की त्याच्यानंतर याला चांगल्यापैकी खालीवर करून घेऊ. तुम्हाला वाटेल की झाली पुलाव झाला का काय नाही झाला अजून. त्याला अजून थोडंसं बाकी आहे. थोडा वेळ थांबा तुम्ही. एवढी काय करू नका. मी पाणी अगोदर थोडंसं गरम करायला पाणी ठेवलं होतं. बघा ते पाणी गरम केलेलं आता याच्यामुळे टाकणार आहे. आपला आधुनिक पद्धतीचा पुलाव आहे. बाकीचे काय करतात अगोदर पाणी टाकतात मग त्याच्यात तांदूळ टाकतात. पण आपण अगोदर तांदूळ टाकतो नंतर पाणी टाकतो. कारण हा आपला आधुनिक पुलाव आहे. आधुनिक काळात आहे. बरोबर की आपण त्याच्यामध्ये आता सर्व मटेरियल टाकलेलं दही टाकलेलं सर्व गोष्ट टाकलेलं मस्तपैकी त्याला शिजू द्यायचं आपल्याला. आता त्याला शिजण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागणार आहे. तोपर्यंत आपण वेट करूया तिला शिजू देवा. नंतर खाताना पण तुम्हाला दाखवून देऊ. ओके. वरतून थोडंसं कोथिंबीर टाकून देऊ. चला आता आपण बघूया पुलाव झाला का नाही आपला रेडी. बघा आता मस्तपैकी पुलाव झालेला आहे. आता मस्तपैकी स्मेल येतोय त्याचा. त्याला खाली वरती करून घेऊया पुलावाला. बघा
इतका छान छान मस्त स्मेल येतो पुलावचा आता. त्याच्यामध्ये आपण सर्व मटेरियल टाकलं होतं बघा, गाजर सर्व दिसतं याच्यामध्ये. आता आपण थोडं थंड व्हायला ठेवू, त्याच्यानंतर खायला सुरुवात करू. तुम्हाला पण सांगू कसा लागला खायला, तर तुम्ही कमेंट करून सांगा कसा झाला पुलाव तुम्हाला. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. हे बघा आता खिचडी बनलेली माझी पुलाव, आणि आता तो खायचा. भैया खाणार आहे की नाही काय माहिती.